जस्ट स्टार्ट केलेला आहे कालपासून मोशन इन प्लेन. ठीक आहे. तर याच्यामध्ये मोशन इन प्लेन मध्ये आपण काय पाहिलं होतं, मेन जे टॉपिक आहे त्यातला पहिला असतो प्रोजेक्टाईल मोशन. हा तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. असं तुम्ही समजा की आपल्या एक्झाम मध्ये एक क्वेश्चन प्रोजेक्टाईलचा फिक्स असतो, तो कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये विचारतील. आणि यातला दुसरा मेन पार्ट असतो सर्क्युलर मोशन. तर असे दोन मेन टॉपिक ह्याच्यामध्ये आहेत. आणि या चॅप्टर मध्ये इन्क्लुडेड टॉपिक असतो, जो आता सेपरेट शिकत नसतो आपण, तो असतो वेक्टर्स. आपण वेक्टर्सला सेपरेटली कव्हर केलेला आहे 10-12 लेक्चर्स मध्ये. ठीक आहे. तर आपला वेक्टर पूर्ण झालेला आहे विथ क्वेश्चन्स. त्याच्यामुळे वेक्टर्स तुम्ही जमल तेवढं स्ट्रॉंग करून घ्या, हे महत्वाचं आहे. आणि आपण 1D ज्यावेळेस तुम्हाला बेसिक कॅल्क्युलस सांगितलेलं आहे, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, इथे पुढे जसं लागेल मी डबल सांगत राहील, ते होत राहील कव्हर. आता प्रोजेक्टाईल मोशन कडे जाण्यापूर्वी आपण काय करत आहोत, मोशन इन प्लेन आपण काल चेक केलं की ह्याच्यामध्ये दोन टाईपचे मोशन असतील. एक तर हे मोशन कोणतं असेल, 2D, आणि दुसरं असेल 3D. तर 2 डायमेन्शनल मोशन कोणतं असतं, आयदर ते असतं XY प्लेन मध्ये किंवा YZ प्लेन मध्ये किंवा XZ प्लेन मध्ये. त्याला आपण काल पिक्टोरियली कसं पाहिलं होतं, की समजा हा X आणि हा Y या टाइप मध्ये हे YZ बघा, Y वर आहे इथं आपण मानलेलं, Z समजा या डायरेक्शन मध्ये आहे, हे YZ आहे. आणि XZ बघा, X इकडे आहे आणि Z इकडे आहे. तर आपण जर इमॅजिन केलं, आपण जर एक रेक्टँगल कंप्लीट केला, तर बघा हा रेक्टँगल असा दिसतो, हा XY प्लेन आहे. 2D प्लेन का म्हटलं, याच्यामध्ये दोनच ऍक्सेस आपण कन्सिडर करतो. इकडे तुम्ही पहा, जर तुम्ही असा रेक्टँगल कंप्लीट केला तर हे YZ प्लेन आहे. आणि हाच जर रेक्टँगल आपण या पद्धतीने कंप्लीट केला असा, तर हा XZ आहे. तर तुम्ही नीट बघा, एक सरफेस तिकडे तोंड करून दिसतो, हा एक सरळ दिसतो उभा, आणि हा एक खालचा दिसतो. आपल्याला माहिती आहे क्युबॉइड कसा बनत असतो. आपण ज्यावेळेस एखादा क्युबॉइड पाहतो, हा क्युबॉइड जो पाहतो त्याच्यामध्ये बघा हे तिन्ही ऍक्सिस कसे लपलेले आहेत. आता जर आपण ह्याचा शेप फिल काढून टाकला, याला फक्त आउटलाईन ठेवली, तर बघा यामध्ये आपल्याला काय काय दिसतं. जसं तुम्ही इमॅजिन करा, ही जी रेष आहे, हा जो पॉइंट आहे तो इथे कन्सिडर करा. तर बघा, बरेचसे मुलं प्लेन लक्षात घेत नाही. प्लेन क्लिअर असला पाहिजे. या पद्धतीने आपण ह्याला पाहतो. ठीक आहे. तर बघा, हा एक सरफेस दिसतो, हा दुसरा आहे, हा मागचा सरफेस, एक समोरचा. तर हे समोरचा कोणता प्लेन आहे, XY प्लेन. ठीक आहे. बघा, हा Y आणि हा Z, हा YZ प्लेन आहे. हा पण आहे आणि हा पण आहे. प्रत्येक प्लेनची कॉपी असते. टू मेक इट क्लोज फिगर, हा YZ प्लेन आहे. आणि एक खालचा बघा, हा XZ प्लेन आहे. तर या टाइप मध्ये म्हणजे आपण ह्याला XZ प्लेन म्हणू, हा एवढा पोर्शन, हा बघा YZ आहे. आणि समजा हा वाला समोरचा दिसणार आहे, किंवा हा XY प्लेन. तर या प्लेन मधलं एका वेळेस आपण जर कुठला तरी एकच प्लेन कन्सिडर केला, तर आपण त्याला म्हणतो 2 डायमेन्शनल मोशन. म्हणजे एखाद्या बॉडीचं मोशन ऍट अ टाइम एक्स मध्ये पण आहे, वाय मध्ये पण आहे. म्हणजे एखादी बॉडी समोर पण जात आहे म्हणजे एक्स मध्ये, आणि ती वर पण जात आहे वाय मध्ये. असं केव्हा पॉसिबल आहे, सर्कल मध्ये किंवा प्रोजेक्टाईल मध्ये. प्रोजेक्टाईल काय असतो, प्रोजेक्टाईल एक ऑब्जेक्ट असतो. तर आपण कशालाही प्रोजेक्टाईल म्हणू शकतो. म्हणजे इव्हन तुम्ही याच्यातला हा जो रुमाल आहे, हा रुमाल पण एक प्रोजेक्टाईल होईल. आता हा रुमाल ज्यावेळेस आपण फेकू,
तेव्हा तो कसा जाईल? या पद्धतीने जाईल. तर बघा तो समोर जात आहे. समोर जात आहे म्हणजे एक्स ऍक्सिस मध्ये जात आहे. वरही जात आहे. ऍट अ टाइम तो असा चाललाय. दोन्ही मोशन आहेत. म्हणजे एक्स मध्ये पण आहे, वाय मध्ये पण आहे. म्हणून ह्याला आपण 2D मोशन म्हणतो. मागच्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहत होतो? फक्त वन डायमेन्शनल मोशन. एकाच डायमेन्शन मध्ये बॉडी कुठं जात आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या एक्स वाय आणि वाय झेड प्लेन किंवा एक्स झेड प्लेन एक प्लेन ऍट अ टाइम असेल तर 2D मोशन. आणि ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की याचा कोणताही पोझिशन वेक्टर आपण कसा लिहितो? आर एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप हा पोझिशन वेक्टर आहे. म्हणजे एखाद्या प्लेन मध्ये ऍक्च्युअली बॉडी एका पर्टिक्युलर टाइमला कुठे आहे हे सांगणारा वेक्टर. पोझिशन वेक्टर नेहमी कशाला जोडतो? ओरिजिन सोबत जोडला जातो. म्हणजे जसं मी तुम्हाला याचा फील देईल. समजा आपण हा एक्स वाय प्लेन कन्सिडर केला आणि मी म्हणले एखादी बॉडी इथे कुठेतरी आहे. त्याची पोझिशन सांगा. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ओरिजिन कडून काही डिस्टन्स एक्स मध्ये चालावं लागेल. उरलेलं डिस्टन्स वाय मध्ये चालावं लागेल. म्हणजे इकडे मी एक्स आय कॅप डायरेक्शन मध्ये आलो. आय कॅप जे कॅप काय आपण मागे वेक्टर मध्ये पाहिलं हे असतात युनिट वेक्टर्स. यांचं काय काम असतं? डायरेक्शन सांगणे. हे युनिट वेक्टर्स आहेत. हे आय कॅप हा जे कॅप आणि त्यानंतर मग वेक्टर काय म्हणतात? एक्स वाय असे दोन दोन चालण्यापेक्षा सरळ काय करा? ओरिजिन पासून ह्याला जोडा. असं डायरेक्ट जा. तर हा जो तुम्ही लिहिलेला वेक्टर आहे ओरिजिन पासून समजा तो पॉइंट पी आहे जो इथे x1, y1 कोऑर्डिनेटला पण ठेवलेला आहे. याला आपण म्हणतो वेक्टर आर. आणि आर लाच आपण म्हणतो पोझिशन वेक्टर. तो कसा लिहिला जातो? इनिशियली आणि फायनली. इनिशियल ओरिजिनला मांडलं, फायनल पी ला मानलेलं आहे. तर कधीही आपण लिहित असतो फायनल मायनस इनिशियल. जर तुम्हाला कोणी म्हणलं ओपी वेक्टरचा पोझिशन वेक्टर सांगा, ओपीचा, तर तुम्ही काय करायचं? पी मायनस ओ करणार. आता हे लक्षात ठेवा, क्वेश्चन सॉल्व्हिंग साठी इम्पॉर्टंट आहे. ओपी इनिशियल टू फायनल लिहितोय आपण, पण सबट्रॅक्ट कसं होईल नेहमी? फायनल टू इनिशियल. तर फायनल याचा कोऑर्डिनेट कोण आहे? एक्स. याचा कोण आहे? 0. तर डिस्टन्स काढतो ना आपण. तर डिस्टन्स फॉर्म्युला काय होता? 10th ला शिकलेला. x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल स्क्वेअर. काल आपण याच्यावर बोललेलो आहोत. तुम्ही याचा व्हिडिओ एकदा बघून घ्या. आज आपण जो टॉपिक कंप्लीट करणार, मी फक्त कालच्यासाठी थोडं करेक्ट केलं. तो व्हिडिओ पाहून घ्या सगळ्यांनी आणि रिवाइज करून घ्या. आज आपण पाहणार आहोत व्हेलॉसिटी वेक्टर. म्हणजे बघा, व्हेलॉसिटी इज अ वेक्टर. तर व्हेलॉसिटी काय होती? काय डेफिनेशन आहे व्हेलॉसिटीची? द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन. कोणतीही बॉडी जेव्हा टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये आपली पोझिशन चेंज करते. इथे रेट शब्द कशासाठी असतो? मागे सांगितलं, टाइमला डिनोट करतो. रेट हा वर्ड टाइमला डिनोट करतो. म्हणजे आता असं समजा की आपण एक एक्स वाय प्लेन घेतला. हा एक्स आणि हा वाय प्लेन, एक्स वाय प्लेन घेतला आणि एक बॉडी इथं कुठेतरी आहे. आता असं समजा, एक मिनिट, ह्याला आपण इथे घेऊ. ही बॉडी इथं होती. काल आपण याच्यावर बोललोय. असं समजा की याला इनिशियल वेक्टर आपण इथं जोडला. हा त्याचा वेक्टर आहे R1. ठीक आहे. R1 वेक्टर आहे आणि हा त्या वेक्टरचा एरो आहे. बॉडी होती पॉइंट ए वर ओ पासून. त्याचा पोझिशन वेक्टर किती असेल? OA. आता सांगितलं ओपी जर पोझिशन वेक्टर आणि तो आहे R1. त्यासाठी आपण किती आलो बघा? आपण एक्स मध्ये आलो, x1. ओरिजिन पासून x1 डिस्टन्स आलो आणि इकडे y. हा त्याचा कोऑर्डिनेट झाला. म्हणजे आपण R1 ला काय लिहिलं? R1 काय झाला? तो x1, y1 झाला. ठीक आहे. आणि याला वेक्टरच्या भाषेत कसं लिहाल? x इन आय कॅप, x1 इन आय कॅप प्लस
y1 इन जे कॅप. या पद्धतीने. आता समजा ही बॉडी थोड्या वेळाने चालत चालत इथं आली. म्हणजे आता बघा मोशन आलं ना याला. पहिल्यांदा जो ऑब्जेक्ट आपण इथे पाहिला हा रेस्टवर होता, एकाच जागेवर होता. तर त्याचा पोझिशन वेक्टर फिक्स होता, आर वेक्टर. पण काय झालं, नाव दिस बॉडी हॅज स्टार्टेड मोशन अँड फ्रॉम पॉइंट ए इट कम्स टू पॉइंट बी. इथपर्यंत येते. इथं आले म्हणजे काय काय झालं चेक करा. त्याचा एक्स कोऑर्डिनेट बदलला. बघा आता एक्स कोऑर्डिनेट कोण आहे, इथून इथपर्यंत लेट्स से तो x2 चालला. तर हा त्याचा x1 आणि इकडे चेक करा, हा त्याचा y2 कोऑर्डिनेट आहे. अगोदर आणि नंतर, फायनल आणि इनिशियल याचा तुम्ही डिफरन्स घ्यायचा असतो. आपण ह्यालाही जोडलं. हा तुमचा कोणता वेक्टर आहे मग, OB. याचा हा हेड, समजा हा आहे R2 वेक्टर. तर सांगा R2 काय झाला, x2, y2. याच्यावरून याला काय म्हणाल तुम्ही, x2 i कॅप, y2 j कॅप. हा तुमचा R1 हा आहे तुमचा इनिशियल वेक्टर, हो की नाही. सुरुवातीला बॉडी इथं होती आणि हा आहे फायनल वेक्टर. फायनली इथं आली. बरं, बॉडी इथून इथे येण्यासाठी त्याला काही टाइम लागला असेल ना. मग जेव्हा जेव्हा आपण रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन घेतो, पोझिशनचा चेंज म्हणजे कोणाचा चेंज, R1 आणि R2 मधला चेंज. मग मला सांगा चेंज इन पोझिशन किती आहे. हा पण एक वेक्टर असेल. डेल्टा म्हणजे चेंज. चेंज इन पोझिशन काय असतो, फायनल मायनस इनिशियल. आलं लक्षात. हा आहे चेंज इन पोझिशन, पण आपण अजून टाइम नाही पाहिला. सो दिस इज पोझिशन वेक्टर. हा पोझिशन वेक्टर आहे. पण बॉडीचा फायनली बॉडी कुठून कुठपर्यंत आली, ए टू बी. हा एरो याला जोडला. तर सांगा बरं याच्यामध्ये हा जो वेक्टर आहे हा कोणता वेक्टर आहे, हा R1 R2. ठीक आहे. हा काय असेल, आपण वेक्टरचं ट्रायंगल सम काय पाहिली होती, कालही बोललो. ट्रायंगल एडिशन काय सांगते वेक्टरचं, पहिल्या वेक्टरच्या हेड सोबत दुसऱ्या वेक्टरची टेल कनेक्ट करा. तर त्याचा जो रिझल्टंट असतो तो पहिल्याची टेल आणि दुसऱ्याच्या हेडकडे जातो. हे सगळ्यांना माहिती आहे. तर बघा हा वेक्टर ए असेल, हा बी असेल. तर वेक्टर ए प्लस बी काय असेल, रिझल्टंट वेक्टर. हा किती लिहित होतो आपण, आठवा, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. पण याचं रिझल्टंट शिकलेले कोणता लॉ वापरून, पॅरलेलोग्राम लॉ वापरून. आता बघा या पद्धतीने इथं काय दिसतं, बघा एकाच्या टेल सोबत हेड सोबत दुसऱ्याची टेल. बघा पहिल्याच्या हेड सोबत दुसऱ्याची टेल दिसते. म्हणजे आर सोबत AB जोडला. लक्षात आले, R1 सोबत AB जोडला. तर रिझल्टंट कोण आहे बघा, पहिल्याच्या टेल सोबत दुसऱ्याच्या हेड सोबत, पहिल्याच्या टेल सोबत दुसऱ्याच्या हेड सोबत. तर R2 वेक्टर इथं आपला रिझल्टंट आहे. तर सांगा R2 वेक्टर काय झाला, हे तर तुमचं चेंज इन पोझिशन आहे ना. चेंज इन पोझिशन आहे, ते कसं येतं बघा. सांगा R2 वेक्टर रिझल्टंट आहे. हा तो कसा येईल, पहिला वेक्टर R1 त्याच्यामध्ये कोणाला प्लस केलं, AB वेक्टरला. तर सांगा AB काय आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. बॉडी ए टू बी आली म्हणजे हा कोणता वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. मग सांगा बरं AB किती येतं, सर R1 ला तिकडे पाठवा, R2 मायनस R1. आलं लक्षात हे कसं येतं. आपण नेहमी फायनल मायनस इनिशियल का करतो, याचा रिझन डोक्यात ठेवा. आपल्या डोक्यात यायला पाहिजे इनिशियल मायनस फायनल का नाही करत, बिकॉज ऑफ दिस, सो दॅट वी लर्न फर्स्ट वेक्टर्स अँड देअर ऍडिशन रूल्स. इथे बघा वेक्टर सुद्धा काय सांगतोय, जेव्हा तुम्ही वेक्टोरियली ऍड केलं तेव्हा तुमचा डिस्प्लेसमेंट वेक्टर काय आला, R2 मायनस R1 आला. R1 मायनस R2 नाही. जर तुम्ही याला
डिस्टन्स म्हणून पाहिलं तर मॅथमॅटिकली याला कसं लिहिणार आपण? मॉड मध्ये लिहिणार. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. जर तुम्ही याला मॉड मध्ये लिहिलं तर हे काय होईल? डिस्टन्स होईल. आणि जर त्याला तुम्ही मॉड नाही ठेवलं, हा डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. आता बघा, आपण डिस्प्लेसमेंट वेक्टर कडून कुठं जातोय? व्हेलॉसिटी वेक्टर कडे. हा डिस्प्लेसमेंट वेक्टर आला R2 मायनस R1. सांगा बरं चेंज इन टाइम किती होता? फायनल मायनस इनिशियल. टाइम इज नॉट वेक्टर क्वांटिटी. सो त्याच्यावर असं देऊ नका, रॉंग. हा पोझिशन वेक्टर आहे, तो वेक्टर आहे. टाइम वेक्टर नसतो, तर टाइमवर एरो द्यायचा नाही. मग आता बघा आपल्याकडे काय काय आलं, सांगा बरं किती लक्षात आलं? डिस्प्लेसमेंट वेक्टर सांगा. काय होता डिस्प्लेसमेंट वेक्टर? डेल्टा आर. तोच एबी होता ना, कसा लिहिला आपण? R2 मायनस R1. हा एक वेक्टर आहे. आणि टाइम चेंज किती होता? टाइम चेंज म्हणजे डेल्टा टी. T2 मायनस T1. तर बघा, वर पोझिशन मधला चेंज आहे, खाली टाइम मधला चेंज आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वी नो व्हेलॉसिटी काय असते? सर व्हेलॉसिटी असते पोझिशन बाय टाइम. मग सांगा व्हेलॉसिटी वेक्टर काय होईल? सर तो होईल डेल्टा आर बाय डेल्टा टी. पोझिशन चेंज, सांगा पोझिशन चेंज किती होता? R2 मायनस R1. आणि त्याला डिवाइड कशाने करा? T2 मायनस T1. So this is called velocity vector. आलं लक्षात सगळ्यांच्या? या पद्धतीने आपण फॉर्म्युला डिराईव्ह करतो याचा. हे त्याच्या मागचा सेन्स आहे. असं आपण काहीतरी लिहायचं, पाठ करायचं म्हणून जमणार नाही फिजिक्स मध्ये. तर हे तुम्हाला डोकं लावून करावं लागेल. म्हणून जो टीचर मॅथ शिकवतो ना, तोच फिजिक्स चांगलं शिकवतो. कारण त्याला या सगळ्या बारीक गोष्टी माहीत असतात. ट्रिग्नोमेट्री, वेक्टर्स मधल्या. तो प्रॉब्लेम फक्त फिजिक्स शिकवणाऱ्याला थोडं त्रासदायक आहे. तर लक्षात ठेवा. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वेक्टर दोन टाईपचे आपण व्हेलॉसिटी दोन टाईपची शिकली होती. कोणती कोणती? ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. काय फरक होता? इन्स्टंटेनियस मध्ये आपण डिफरन्शिएशन करत होतो. एका पर्टिक्युलर इन्स्टंटला काय एक्झाम्पल राहायचं? एक फॉलिंग बॉडी आहे, खाली पडते. त्याचा आपल्याला इथली आणि इथली टाइम किंवा पोझिशन माहिती. त्याच्यामुळे आपण फायनल आणि इनिशियल मधला डिफरन्स काढून स्पीड सांगू शकतो. पण ही बॉडी इथून पडताना जेव्हा इथं होते मध्ये, तेव्हा त्या पर्टिक्युलर टाइमला त्याची स्पीड किती होती? तुम्ही त्याला पाहीपर्यंत तिथे पुढे निघून जात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये टाइम खूप कमी असतो. म्हणून आपण काय लिहित होतो आठवा? डेल्टा टी टेन्स टू 0. लिमिट लिहित होतो ना, त्याची लिमिटिंग व्हॅल्यू असते. म्हणजे खूप छोटा टाइम पिरियड. किती छोटा? 0.00000001. खूप कमी, खूप कमी. त्याच्यामुळे आपण टाइम जेव्हा खूप कमी असेल, तेव्हा जो चेंज होतो त्याला आपण इन्स्टंटेनियस चेंज म्हणतो. आता इथं तेच लक्षात ठेवायचंय. आता आपण पहा, व्हेलॉसिटी वेक्टर मध्ये जो पहिला पॉइंट असेल आपला ऍव्हरेज व्हेलॉसिटी, आणि दुसरी कोणती असेल? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. चला, ऍव्हरेज कशी होती आता सांगितलं तुम्हाला. ऍव्हरेज मध्ये काय करतो आपण? एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये घेतो ना. आता आपण जे मागे फॉर्म्युला लिहिला, हा जो फॉर्म्युला लिहिला बघा, चेंज इन पोझिशन बाय चेंज इन टाइम आहे. तर ही व्हेलॉसिटीच आहे ना. तर हेच आहे तुमची ऍव्हरेज व्हेलॉसिटी. त्याला आपण लिहू व्ही वेक्टर ऍज ऍव्हरेज. ऍव्हरेज साठी काय लिहिणार? तेच वेक्टर R2 मायनस R1 डिवायडेड बाय T2 मायनस T1. आता R2 काय होता? सर R2 होता x2 मायनस सॉरी R2 बघा, R2
तुमच्या लक्षात असेल तर R1 काय होता? x1, y1. R2 होता x2, y2. आपण याला आता या पद्धतीने पाहू. चला याला खाली घेऊ, कळायला सोपं जाईल. आता बघा, ऍव्हरेज व्हेलॉसिटी लिहित आहे. ऍव्हरेज साठी याला काय लिहाल? x2, y2 हे आहे बघा, किंवा याला तुम्ही ऍज अ वेक्टर घ्या, अजून जास्त चांगला समजेल. वेक्टर कसं लिहितो आपण ह्याला? सर हा होता x2 i कॅप प्लस y2 j कॅप. मायनस काय करायचंय? x1 i कॅप प्लस y1 j कॅप डिवायडेड बाय टाइम मध्ये काही फरक नाही, t2 मायनस t1. ठीक आहे. आता बघा बरं, डिफरन्स काढल्यावर काय होते? आय कॅप जवळ करा, मध्ये मायनस आहे, तर ओव्हरऑल व्हेलॉसिटी कशी येईल? x2 मायनस x1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 जे कॅप. हे काल केलेले आहे आपण, ठीक आहे. आणि खाली किती येतो? t2 मायनस t1. आता t2 मायनस t1 लाच काय म्हणूया? डेल्टा टी, टाइम मधला चेंज. तर सांगा हा कोण आहे? डेल्टा एक्स. हा कोण आहे? डेल्टा वाय. तर व्हेलॉसिटी वेक्टर ऍव्हरेज मध्ये काय येईल? तर डेल्टा एक्स बाय डेल्टा टी आय कॅप प्लस डेल्टा वाय डेल्टा टी जे कॅप. सो दिस इज ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ऍव्हरेज मध्ये डेल्टा लिहितो आपण, स्मॉल चेंज, म्हणजे बिग चेंज. इथे टाइम इंटरवल मोठे असते. तुम्हाला म्हणलं की t इज इक्वल टू 2 पासून t इज इक्वल टू 8 सेकंड पर्यंत एक बॉडी निघाली. खूप मोठा टाइम पिरियड आहे, 6 सेकंड्स बिग टाइम पिरियड. 6 सेकंड एक मोठा टाइम पिरियड आहे. म्हणून आपण त्याला अशा टाइम पिरियड मध्ये आपण जी व्हेलॉसिटी काढतो ती कोणती असते? ऍव्हरेज असते. पण जर आपण असं म्हणलं ऍट t इज इक्वल टू 4 सेकंड्स, ऍट शब्द आला ना, ते इन्स्टंटेनियस असतं. हे बिटवीन आहे, एक मोठी इंटरव्हल आहे, 6 सेकंडची इंटरव्हल आहे. पण आपल्याला काय म्हणते? ऍट 4 म्हणजे करेक्ट 4 सेकंड जेव्हा होते तेव्हा त्याची स्पीड किती? तर तुम्ही ते पाहीपर्यंत 5 सेकंड होतील की नाही? असा लगेच सेकंड पुढे जाईल. तर त्याच्यासाठी आपण डिफरन्शिएशन आणलं. कॅल्क्युलसचं कामच ते आहे. इन्स्टंटेनियस रेट काढणे, जागेवर सांगणे किती होतं. म्हणून डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन न्यूटनने डेव्हलप केलं. त्याला लेबिनिझने हेल्प केली. तर न्यूटन, लेबिनिझ फॉर्म हे तुम्ही मॅथ्स मध्ये सगळे शिकणार पुढे चालू. तर लक्षात घ्या, तुम्हाला जर कोणी विचारलं ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय असेल तर ही आहे, डेल्टा एक्स बाय डेल्टा टी डेल्टा वाय बाय डेल्टा. त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म हा आहे, हा मॅथ फॉर्म. तर तुम्ही कोऑर्डिनेटला मायनस करा आणि ऍड करा. क्लिअर? ओके. हे तर काय झालं? याचं वेक्टर झाला ना हा. अरे आता वेक्टर आहे ना, बघा आय कॅप जे कॅप लिहिलं म्हणजे वेक्टर आहे. मला जर याचं मॅग्निट्यूड विचारलं तर कोणत्या वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढतो आपण? वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढतो आपण? तुम्हाला म्हणलं सांगा ऍव्हरेज व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड किती असेल? अंडर रूट. हे कोण आहे? डेल्टा एक्स बाय डेल्टा टी काय आहे? एक्स डायरेक्शन मधली व्हेलॉसिटी आहे. एक्स बाय टी म्हणजे व्हेलॉसिटी, म्हणजे ही कोण आहे ऍक्च्युली? व्ही एक्स चा स्क्वेअर करा, पायथागोरस लावा ना, प्लस डेल्टा वाय बाय डेल्टा टी कोण आहे? व्ही वाय त्याचा स्क्वेअर. दिस इज मॅग्निट्यूड. म्हणजे ही न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे. हा वेक्टर आहे आणि वेक्टरला डायरेक्शन असते. तर डायरेक्शन कोण आहे? आय कॅप जे कॅप. हे काय सांगायला तुम्हाला? ओरडू सांगायला. हा एक्स मध्ये चालतोय, हा वाय मध्ये चालतोय, त्याचा प्लेन सांगा. म्हणून आता आल्याबरोबर प्लेन बद्दल बोललो. हा एक्स वाय प्लेन मध्ये आहे. ठीक आहे, एक्स वाय प्लेन म्हणजे हा उभा वाला असा एक एक्स वाय प्लेन होता, इकडे वाय झेड प्लेन होता आणि असा एक्स झेड प्लेन होता. 3 प्लेन असतात हे 2D मोशन आहे बघा, कारण याच्यात 2च कॉम्पोनंट आहेत, आय आणि जी. म्हणून हे 2D मोशन आहे, 2 डायमेन्शन. आता इथून पुढे आपण जेव्हा प्रोजेक्टाईलचे इक्वेशन्स देऊ फ्रॉम टुमॉरो, तेव्हा आपण
हे वापरणार. आय कॅप, जे कॅप. मग दिलेल्या वेक्टरचे व्हेलॉसिटी वेक्टर घेणार तो हा. आणि त्या व्हेलॉसिटी वेक्टरला काय करणार? रिझॉल्व्ह करणार. रिझॉल्व्ह कसं करत होतो आपण? साइन आणि कॉस मध्ये. कोणत्याही वेक्टरला 2 पार्ट मध्ये तोडत होतो की नाही आपण? हा, तर लक्ष द्या. तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी मध्ये आपण हे काम करणार. हे पण क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट असेल तर विचारत चला. आता आपण पुढे घेणार इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता ही काय असते? इन्स्टंटेनियस आपण ऑलरेडी शिकलेला आहे. त्याच्या नावावर आहे ऍट अ इन्स्टंट, ऍट अन इन्स्टंट. ग्रॅमॅटिकली करेक्ट. ऍट अन इन्स्टंट. एका इन्स्टंटला व्हेलॉसिटी किती? म्हणजे जे मी सांगत होतो 2 टाइम इंटरव्हल मध्ये मोठा स्पॅन आहे. पण एका पर्टिक्युलर टाइमवर काढायचं असेल तर आपण त्याला म्हणतो इन्स्टंटेनियस. त्यासाठी आपण काय करत होतो सांगा. आता आपण व्हेलॉसिटी वेक्टर काय लिहित होतो? सर एक्स बाय टी, पोझिशन बाय टाइम. मग ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय लिहित होतो? सर ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपण लिहित होतो चेंज इन पोझिशन बाय चेंज इन टाइम, डेल्टा. ठीक आहे, हे ऍव्हरेज आहे. आता आपण काय करणार बघा. हा जो व्ही आहे, जेव्हा मी या व्हॅल्यूची लिमिट घेतो, लिमिटचा अर्थ काय सांगितला? अतिशय छोट्या पिरियडसाठी, खूप छोटा टाइम पिरियड. किती छोटा? आपण जेवढा इमॅजिन करू शकतो तेवढा छोटा. यालाच मॅथमॅटिकली कसं लिहितात? की जी टाइम इंटरव्हल आहे टेंड्स टू 0. तर ऑलरेडी आपण 1D मध्ये शिकलेलं आहे. तर बघा, जेव्हा तुम्ही डेल्टा आर बाय डेल्टा टी चे लिमिटिंग व्हॅल्यू घेता, लिमिटिंगचा सरळ अर्थ आहे स्लोप काढता, डिफरन्शिएट करता ऍट दॅट पॉइंट, तेव्हा आपण याच डेल्टाला लिहितो dr. आठवते सगळ्यांना? आणि टाइमला लिहितो dt. तर dr बाय dt जो बनेल, दिस इज कॉल्ड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. म्हणजे एका पर्टिक्युलर टाइमची व्हेलॉसिटी. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवेल. आपण कॉन्सेप्ट शिकतोय आधी. तर v इन्स्टंटेनियस काय लिहिल्या जाईल? dr बाय dt. म्हणजेच dr कसा आला होता? dr कसा आला होता? dr2 मायनस dr1, फायनल मायनस इनिशियल. आणि इथे dt, टाइम चेंज. d आलं म्हणजे आपण डिफरन्शिएट करणार. आपण एक गोष्ट शिकली होती, आठवत असेल तर. डिस्प्लेसमेंट कडून व्हेलॉसिटी कडे जाणं, व्हेलॉसिटी कडून ऍक्सेलरेशन कडे जाणं. काय करतो आपण? डिफरन्शिएट करतो, स्लोप काढतो. आणि रिव्हर्स येताना एरिया काढतो, एरिया काढतो. हे 2 फिजिक्स मध्ये खूप महत्वाचे आहेत. ओके, आता आपल्याला व्हेलॉसिटी बद्दल हे समजलं. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. एक एक्झाम्पल पहा. समजा एक पोझिशन वेक्टर आहे आपल्याकडे आर, आणि तो आहे 2t आय कॅप, लक्ष द्या, प्लस 3t स्क्वेअर जे कॅप. बघू आता आपल्या मागच्या अर्ध्या तासात आपण जे जे बोललोय त्याचं तुम्हाला काय काय कळलं. प्लेन सांगा. कोणता प्लेन आहे? एक्स वाय. कशावरून? आय कॅप जे कॅप आहे. छान. आता आपल्याला या फंक्शन मध्ये काय गंमत दिसते? हे फंक्शन आहे आर, म्हणजे पोझिशनचं फंक्शन आहे. पोझिशनचं फंक्शन कशाच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होते? टाइमच्या. टाइम व्हेरिएबल आहे ना इथं. बघा, इथं टाइमचा पॉवर 1 आहे, इथे टाइमचा पॉवर 2 आहे. तर पॉवर 1 म्हणजे ही लिनियर टर्म आहे, 2 म्हणजे क्वाड्रॅटिक टर्म आहे, म्हणजे ही एक पॅराबोलिक पाथ आहे. आपण एक शिकलो होतो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, सगळ्यांना आठवत असेल. हा पॅराबोला आहे. आणि हा कोण आहे? 2t. इट्स अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे, हे 2 आहेत. तर दोन्ही वेगळे आहेत की नाही? टाइमचे फंक्शन आहे. तर जेव्हा तुम्हाला असं म्हणलं जाईल की हे टाइमचं फंक्शन आहे, बिलकुल कोणताही एक फिजिकल क्वांटिटी ही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीचं फंक्शन असते, नो प्रॉब्लेम. जसं इथं पोझिशन इज फंक्शन ऑफ टाइम, फंक्शन ऑफ टाइम.
पण क्वेश्चन तुम्हाला काय म्हणतो बघा, फाइंड instantaneous velocity at t is equal to 2 seconds. आता हे 2D मधलं आहे. 1D त आपण असे खूप क्वेश्चन केले. फक्त या शब्दाकडे लक्ष द्यायला शिका. कोणती वेलॉसिटी आहे? इन्स्टंटेनियस. मी तुम्हाला बोललो ऍट येतं. ऍटचा अर्थ एका पर्टिक्युलर टाइमवर काढायचे. व्हॉट विल वी डू? वी विल डिफरन्शिएट. आपल्याला याची वेलॉसिटी काढायची. दिलंय काय? पोझिशन. तर मी तुम्हाला बोललो, हा सर वेलॉसिटी काढायची, पोझिशन दिली आहे. पोझिशन टू वेलॉसिटी डिफरन्शिएशन. आपला हा फ्लो चार्ट कधीच विसरायचा नाही. कुठे डेरिव्हेटिव्ह आणि कुठे एरिया, हे कळलं ना, सगळं काम झालं. दिलंय पोझिशन, बघा आर आहे ना, आणि काढायचे वेलॉसिटी. तर पोझिशन कडून वेलॉसिटी कडे जाणे म्हणजे डिफरन्शिएट करणे. तर डिफरन्शिएट कसं करणार? सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे असं मला वाटते. आपण आधी हे फंक्शन लिहू. 2t i कॅप प्लस 3t स्क्वेअर जे कॅप. मला वेलॉसिटी आणायची, तर मी dr बाय dt लिहिणार. आत्ताच केलंय आपण. डिफरन्शिएशन ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू टी. सर कसं होते? तर याला लिहिणार, आता मी मॅथमॅटिकली सांगतो, टी बाय 2t आय कॅप. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आय कॅप म्हणजे एक्स डायरेक्शन, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. इथे जर तुम्ही कुठेही स्लोप काढला तर डायरेक्शन बदलत नाही. एक मेन गोष्ट, दिलेल्या फंक्शन मध्ये आय कॅप जे कॅप डिफरन्शिएट होत नसतात, ते ऍज इट इज राहतात. डिफरन्शिएट फक्त कोण होते? 2t. आय कॅप नाही. 2t चा स्लोप आय कॅप मध्येच राहील. समजलं? प्लस डी बाय dt कोणासाठी? 3t स्क्वेअर जे कॅप. आता dr बाय dt कोण आहे? v आहे ना. कोणतं v आहे? सर इन्स्टंटेनियस आहे. कशामुळं? आम्ही डिफरन्शिएट करतोय. सांगा, 2t चं डेरिव्हेटिव्ह 2 मल्टिपल आहे. t चं डिफरन्शिएशन 1 असते, x चं 1 असते, आठवते? तू जुने लेक्चर बघ, मी तुला आज त्या ग्रुपमध्ये ऍड करतो, सगळे बघून घे. t चा डेरिव्हेटिव्ह 1. तर 2t चा डेरिव्हेटिव्ह काय असेल? 2 आय कॅप. आय कॅप लिहा. आय कॅपला 1 करू नका, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढू नका. आय कॅप जे कॅपचं काम फक्त डायरेक्शन सांगणं आहे. आता हे जे सगळं मोशन सुरू आहे ते एक्स वाय प्लेन मध्ये आहे, असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ह्याला डिफरन्शिएट करू नका. दोज आर नॉट व्हेरिएबल्स. आय कॅप जे कॅप आर युनिट वेक्टर्स. आता युनिट वेक्टर आपण भरपूर शिकलेले आहे मागे. चला, पुढचं डेरिव्हेटिव्ह कोणाचं आहे? सर एक्स ऍक्सिसचं डेरिव्हेटिव्ह झालं. आता वाय ऍक्सिसचं डेरिव्हेटिव्ह प्लस, आपल्याला माहितीये एन 3 टू 6, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह टी येतं. हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, मग इथं जे कॅपला जे कॅप, संपलं डेरिव्हेटिव्ह. आता हे आलं तुमची इन्स्टंटेनियस वेलोसिटी. ऍट टाइम किती वर काढायचे? 2 वर. तर ऍट टी इज इक्वल टू 2. तो क्या करेंगे? जिथे जिथे टी आहे तिथे 2 ठेवा. याचे मिनिंग सगळे खूप महत्वाचे आहेत. आता आपण याला असं लिहितो, v ऍट टी इज इक्वल टू 2. ही पद्धत आहे लिहायची. वेलॉसिटी ऍट, ही उभी रेषा म्हणजे काय? ऍट टाइम 2 असताना. ते इथे लिहा. 2 तर कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय माहितीये? त्याचं मिनिंग समजून घ्या. फिजिक्स मध्ये मिनिंगला महत्व असते. मॅथ्स मध्ये यू कॅन जस्ट सी ॲज अ नंबर लिस्ट. फिजिक्स मध्ये हे काय म्हणते याचा अर्थ काय सांगा? एक्स ऍक्सिस मध्ये कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे, म्हणजे एक्स मध्ये तो आपली डायरेक्शन बदलत नाही, असा याचा अर्थ आहे. कारण इथे टी नाहीच आहे ना, म्हणजे हे टाइमवर डिपेंड नाहीये. आता तर टाइम किती असो, याची स्पीड 2 आय कॅपच राहणार, हे लक्षात घ्या. प्लस इथं 6 आहे आणि टीच्या जागी 2 ठेवा. समजलं? किती आहे? 2 आय कॅप प्लस 12 जे कॅप. बट हा तर काय झाला? वेक्टर झाला ना. आता वेक्टर झाला, हा झाला तुमचा वेलॉसिटी वेक्टर ऍट टी इज इक्वल टू 2. पण आपल्याला काय विचारलेलं आहे?
ऍक्च्युअली व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड. तर इथं आपण काय करणार? आता सांगितलं मॅग्निट्यूड कसं काढतात. हा बेटा बोल नका. मॅग्निट्यूड कसं काढतात? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. किती येतं? 4 प्लस 144 दॅट इज 148. रूट 148. आता रूट 148 ला तुम्ही लिहू शकता. अजून जर कोणाला विचारलं सांगा बरं याची डायरेक्शन काय असेल? काल सगळं बोललोय मी. डायरेक्शन लिहितो आपण थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. आठवते? बी बाय ए किंवा वाय बाय एक्स. तर सांगा टॅन इनवर्स वाय मध्ये कोणता कॉम्पोनंट आहे? फंक्शनचा लिहितात 60. हे नाही हा, हे नाही. अँगल काढतोय आपण. आणि तुम्ही इथे लिहू शकता. टाइम लावूनही लिहू शकता, काही अडचण नाही. इथे किती लिहिलं? 60/2. 60/2 येतं बघा. 60/2 हे आहे. म्हणजेच तुम्ही डायरेक्शन किती म्हणू शकता? याला इकडे घ्या. तर थीटा किती येईल? टॅन इनवर्स 3t. आता t ला 2 ठेवल्यावर टॅन इनवर्स 6. t ला 2 आहे ना, इथं 2 आपल्याला ठेवावं लागेल ना, क्वेश्चन मध्ये दिले. तर याचा अँगल आहे टॅन इनवर्स 6. म्हणजे तुम्हाला टॅन थीटाची व्हॅल्यू 6 आली पाहिजे. आता असा कोणता अँगल आहे ज्याची व्हॅल्यू 6 आहे? तो आपल्याला डायरेक्ट माहिती नाही. काय झालं? हा जो क्वेश्चन आहे, असेच क्वेश्चन तुम्हाला जेईई मेन्स मध्ये पाहायला भेटतील. बघा हे ऍक्च्युली त्याच लेवलचा क्वेश्चन. जेव्हा डिफरन्शिएशन इंटिग्रेशन करता येतं तेव्हा आपल्याला वाटते हा एवढे सोपे प्रश्न येतात. ज्याला हे माहित नाही त्याला विचारा. त्याला पाहिल्यानं परेशान होतं. परेशान व्हायची गरजच नाही. हे एक कॉन्सेप्च्युअल आहे सगळं. मी एवढा एक प्रश्न सोडवायसाठी 5 स्लाइड घातल्यात. आणि तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलंय काय काय आहे, प्लेन कसे आहेत. कालचं लेक्चर हे सगळ्यांनी बघून घ्या एकदा. त्याच्यासोबत याला कनेक्ट करायचंय. काल आपण पोझिशन वेक्टर शिकला होता, डिस्प्लेसमेंट वेक्टर. आज आपण पाहिलेला आहे व्हेलॉसिटी वेक्टर. आजचा कॉन्सेप्ट हा होता आपला. कारण आज एक लेट आले, फक्त आज तनुजा आली वेळेवर. तसं करू नका. 6:45 करू नका. 6:30 म्हणजे 6:30च. एखादा मिनिट मागे पुढे चालतो. वेळ कोणीही करू नका. वेळ टाइम इज मनी. माझ्यासाठी टाइम फार महत्वाची गोष्ट आहे. मी स्नान करून तयार होऊन बसत असतो आता. तर मी तो डायरेक्ट शाळेत जात असतो. थोडं वेळेच्या बाबतीत सगळ्यांनी येणार. आता एक लास्ट टॉपिक सांगतो आणि मग आपण मॅथ्स कडे जाऊ. आता कोणता वेक्टर आहे सांगा? ऍक्सेलरेशन वेक्टर. ऍक्सेलरेशन काय असते? आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऍक्सेलरेशन इज व्हेलॉसिटी बाय टाइम. ओके. आता बघा, तर हा जर ऍज अ वेक्टर लिहिला तुम्हाला काय लिहावं लागेल? जर मी डेल्टा व्ही बाय डेल्टा टी लिहिला तर हे काय झालं? सर हे तर ऍव्हरेज ऍक्सेलरेशन झालं. ऍव्हरेज. पण यालाच जर मी डीव्ही बाय डीटी लिहिलं ऍज अ वेक्टर, हा वेक्टर आहे, हा नाही. याला आपण काय म्हणू? की आपलं ए इन्स्टंटेनियस. म्हणजे इथे मी काय करणार? डिफरन्शिएशन. इथे नाही करणार. ऍव्हरेज मध्ये करत नसतो आपण. फरक आहे बस दोघात. याचाच अर्थ काय होता सांगा? ही लिमिटिंग व्हॅल्यू आहे जिथे टाइम टेंड्स टू 0 असतो. तेव्हाच आपण डीव्ही बाय डीटी लिहितो. ऍव्हरेज मध्ये पण हीच गोष्ट आहे. फक्त याला लिहितात कसं बघा. ऍज अ वेक्टर कसं लिहितात? मी तुम्हाला आता एक फरक सांगतो. आपण व्ही वेक्टर कसा लिहित होतो आता? सर आपण व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही वाय जे कॅप असं लिहित होतो. आणि यालाच काय लिहित होतो? याला काय लिहित होतो आता आपण? आठवा? dx बाय dt, डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, डेल्टा वाय बाय डेल्टा टी. है की नाही? इथं v आहे. v काढताना v घ्या. तर ऍक्सेलरेशन वेक्टरला काय लिहिणार? आता हे तर याच्यातलं झालं होतं ना, एक्स आणि वाय मधलं. आता तुम्ही याच्यात एवढंच लक्षात घ्या, ऍक्सेलरेशन काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ टाइम आहे, व्हेलॉसिटी आहे. तर इथं तुम्ही काय लिहिणार? डेल्टा व्ही एक्स बाय डेल्टा टी आय कॅप डेल्टा
Vy बाय डेल्टा टी जे कॅप. तर यालाच तुम्ही काय लिहिणार? इथे लिहिणार ax आय कॅप प्लस ay जे कॅप ॲज अ वेक्टर. हा ॲक्सिलरेशन वेक्टर आहे. हा व्हेलॉसिटी वेक्टर आहे. कळला फरक दोघातला? आणि एक पोझिशन वेक्टर होता. पोझिशनसाठी काय लिहित होतो आपण? R2 मायनस R1. तर या गोष्टी आहेत. आता इथे आपण कम्प्लिटली तयार झालो प्रोजेक्टाईल शिकण्यासाठी. प्रोजेक्टाईल मध्ये आपण काय काय वापरणार? एक व्हेलॉसिटी वेक्टर घेणार. उद्या मी याच्यावर बोलणार आहे. मग आपण एकदा प्रोजेक्टाईलचे बेसिक क्वेश्चन्स प्लस या व्हेलॉसिटी वगैरेचे. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला आपण XY प्लेन मध्ये फेकतो, हा XY प्लेन आहे आणि तो ऑब्जेक्ट या पद्धतीने फेकला जातो, तेव्हा बघा तो पुढेही जात आहे आणि वरही जात आहे. म्हणजे तो एक्स आणि वाय दोन्ही ऍक्सिस मध्ये जात आहे. म्हणून हे 2D मोशन आहे. आणि तुम्हाला माहितीये आपण त्याला या व्हेलॉसिटीने फेकलेलं आहे. दिस इज व्हेलॉसिटी यू. यू व्हेलॉसिटी आहे. आणि बघा हा वेक्टर कसा आहे. काल बोललो, आता ऍक्च्युअल उद्या शिकायचंय. यू वेक्टरचे दोन कॉम्पोनंट करा. सर एक असा जाईल आणि एक असा जाईल. आठवते? हा कोण असतो? इथे जर थीटा असेल तर सर हा यू कॉस थीटा असतो. जिधर थीटा उधर कॉस थीटा. आणि हा कोण असतो? यू साइन थीटा. तर उद्या आपल्याला हे शिकायचं. म्हणून आपण वेक्टरचं रिझोल्युशन शिकलेलं आहे. त्याला कॉम्पोनंट मध्ये स्प्लिट करणं, नंतर त्याचा यूज करणं, त्याला पुढे मागे करणं. आता तुम्हाला विचारलं जाते याच्यात काय काय असते? त्याला इनिशियल व्हेलॉसिटी म्हणतात. ही असते इनिशियल व्हेलॉसिटी इन एक्स ऍक्सिस. ही असते इन वाय ऍक्सिस. कारण 2D मोशन आहे ना. तर आता आपण लिहिलं तसं Vx आय कॅप Vj, बघा Vy जे कॅप. त्याचं ऍक्सेलरेशन Ax आय कॅप Ay जे कॅप. पहा बरं याचं ऍक्सेलरेशन कसं आहे. याचं ऍक्सेलरेशन इथे आलात तर एक्स वर टँजंट काढली. इथे बघा एक्स वर टँजंट काढली. इथे बघा एक्स वर टँजंट काढली. तर जी ऍक्सेलरेटिंग बॉडी असते, ऍक्सेलरेशन ऍट अ पर्टिक्युलर टाइम, या सगळ्याचा कॉम्पोनंट इकडे जाणार आहे. ते आता आपण उद्या डिस्कस करू. त्याच्यात कोणतं ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट असतं, कोणतं व्हॅरिएबल असतं. ह्याच्यात तुम्हाला मेन गोष्टी काय विचारतात? ही असते एच मॅक्स, मॅक्सिमम हाईट असते. त्याच्यानंतर बॉडी खाली पडायला सुरू होते. आपण जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फेकतो तेव्हा तो वर जातो, एका टॉप हाईट पर्यंत जातो, तिथून तो खाली यायला सुरू करतो. तर तो जो पॉइंट आहे जिथून त्याची स्पीड निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये स्टार्ट होते खाली पडणं. तर इथे तुम्हाला विचारतो, सांगा कोणत्या पोझिशनला तो मॅक्सिमम हाईटवर होता. इथे त्याची स्पीड किती होती, इथे ऍक्सेलरेशन किती होतं, किती हाईटला तो आला, इथून इथपर्यंत जाणारा टाइम, इकडे येणारा टाइम, याला म्हणतात टाइम ऑफ असेंट. हा असतो टाइम ऑफ डिसेंट. आणि या दोघांना मिळून म्हणतात टोटल टाइम. आपण हे सगळं आता 1D मध्ये केलेलं आहे. फक्त इथं त्याला साइन आणि कॉस मध्ये लिहायचं. संपलं. 2D मध्ये तुम्ही फक्त वेक्टरला स्प्लिट करता, बाकी काही नाही. आपला हा टॉपिक आहे आता उद्याचा. एकदा हे टॉपिक बेसिक झाला, मग आपण याचे क्वेश्चन्स करू. आता याच्यात प्रोजेक्टाईलचे आपल्याला 3 केसेस शिकायचे असतात. हा असतो ग्राउंड टू ग्राउंड. बघा हा पॉइंट ग्राउंडवर होता, इथून ऑब्जेक्टला फेकलं आणि परत तो ग्राउंडवरच आला. म्हणजे ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्शन. ज्या ऑब्जेक्टला फेकलं त्याला प्रोजेक्टाईल म्हणतात आणि या मोशनला प्रोजेक्टाईल मोशन म्हणतात. ठीक आहे. तर हे ग्राउंड टू ग्राउंड आहे. नंतर कोणतं असतं? एक असते टॉप टू ग्राउंड. कधी कधी बघा आपण एखाद्या हाईटवर उभे असतो अचानक, आणि आपल्याला खालून आपला मित्र किंवा घरातले काय म्हणतात, अरे माझा तो रुमाल राहिला, फेक बरं खाली. तर आपल्या घरातले लोक ते रुमाल असं वरून खाली फेकतात की नाही, चिल म्हणून. आता मोबाईल फेक म्हणणार नाहीत तेवढ्या हाईटवरून, रुमाल फेक मध्ये. तर रुमाल जेव्हा वरून खाली फेकेल त्याचं डायरेक्शन बघा, असं आहे. ते पण एक प्रोजेक्टाईल मोशन आहे. आणि एक कुठं असतं, ग्राउंड टू टॉप, खालून वर फेकायची.
ते कोणतं असतं? तुम्ही बघा, एका हाईटवर काही लोक उभे असतात आणि खालून लोक त्याच्याकडे फेकतात. तुम्ही पाहिले ते विटा वगैरे बांधकामाच्या, एक जण वर उभा असतो आणि खालचे लोक ते टोपलीमध्ये वीट घेऊन असे त्याच्याकडे फेकतात. ते छोट्या-छोट्या जे खालून वर फेकल्या जातात. दॅट इज अल्सो प्रोजेक्टाईल. तर प्रोजेक्टाईल 3 टाइपचे मोशन आपल्याला शिकायचे. तिघांचे फॉर्म्युले स्लाइटली चेंज होतात. सो पूर्ण टॉपिक आहे हा तुमच्या 11th स्टँडर्ड मधला फिजिक्सचा सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. 2D मोशन. त्याच्यावर आपण उद्या डिटेलमध्ये बोलूया.